गणपती बाप्पा मोरया. आज सुरुवात झाली. आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे असं मागच्या वेळी मी सांगितलं. वी आर व्हेरी हॅपी कारण आम्हाला एवढा जो सपोर्ट मिळाला सगळ्या लोकांचा. मुंबई क्रिकेट असोसिएशन, ठाण्यातले आमचे मित्र, आमचे क्रिकेटर मित्र, ठाण्यातले बाबांना ओळखणारे ते सगळे इथे आज जेवढे आहेत, आमची फॅमिली सोडून सगळे क्रिकेटशी कुठल्या ना कुठल्या संबंधात आहेत ते लोक आज इथे आले होते. खरंच धन्यवाद. आणि त्यांच्या सपोर्टमुळेच हा इव्हेंट आम्हाला करणं पॉसिबल झालं. आणि मेन म्हणजे आमचा मेन प्रयत्न असा आहे की हे परमनंट प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे. आपल्या ठाण्याच्या डिस्ट्रिक्टमधल्या मुलांना अगदी राईट फ्रॉम शहापूर, कसारा किंवा या साईडला जिथपर्यंत आपलं ज्युरिस्डिक्शन आहे ते सगळे मुलं त्यांना येऊन आणि असेच एखादा या लोकांमधूनच आपल्याला मिळेल. आणि ह्यातनं एक दोन मुलं जरी एखाद दुसरा मुलगा जरी उद्या मुंबई रिप्रेझेंट केलं तर दॅट्स आवर अचिव्हमेंट. तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने टुर्नामेंट करायची त्यांचे नातू अनिश सुर्वे यांनी डिसाईड जेव्हा केलं तर आमची 1 वर्षापासून याच्यावर काय बेटर करता येईल, ठाण्यातल्या मुलांसाठी काय चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करता येईल, MCA कसं त्यांना बॅक करू शकतं. पण याच्यामागे पूर्ण जी मेहनत घेतली ती ॲक्च्युली अनिशनी घेतली. त्याच्या आजोबांच्या नावाने ही टुर्नामेंट त्याला करायची होती. पण जेव्हा करायची ठरवली तर अनिशला सांगितलं तू काहीतरी वेगळं कर. वेगळं कसं करू शकतो तर आम्ही विचार केला की एक सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट असली पाहिजे. ठाण्यातल्या सगळ्या मुलांना आम्ही एकत्र घेतलं. नंतर सिलेक्टर्स आमचे जे मुंबईचे आहेत त्या लोकांनी इकडे पार्टिसिपेट केलं. चांगले प्लेयर्स त्यांना आयडेंटिफाय केले आणि आज ही स्पर्धेला सुरुवात आहे. आम्हाला खूप बरं वाटतं की ठाण्यासारख्या ठिकाणी आज जे मुंबईत क्रिकेटचा माहोल असतो तो आम्हाला बघायला मिळतो आहे. इकडे खूप प्लेयर्स उपस्थित आहेत, आमचे क्लब सेक्रेटरीज उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटनी मी 100% सांगू शकतो की टुर्नामेंट सक्सेसफुल राहील. आणि ह्या टुर्नामेंटमधनं अंडर-16ची ही टुर्नामेंट आहे पण येणाऱ्या काळात अंडर-19साठी मुंबईसाठी आणि भारतासाठी प्लेयर्स येतील अशी मी अपेक्षा बाळगतो. कारण जो आम्ही फॉर्मॅट डिसाईड केला आहे किंवा आम्ही जो बेस क्रिएट केला आहे हा फ्युचरिस्टिक क्रिएट केला आहे सो दॅट ह्याच्यातनं मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी चांगले प्लेयर्स मिळतील आणि येणाऱ्या काळात तुम्ही ह्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. तुकाराम सुर्वे सर यांचं जे नाव आहे हे ठाणा आणि मुंबई क्रिकेटमध्ये खूप फेमस आहे. तुकाराम सुर्वे ज्यांना मी बघितलं सुरुवातीला पाहिलं एक लहान मुलगा असताना जेव्हा असं बघितलं होतं की एक रोल मॉडेल म्हणून एक खूप चांगले विकेटकीपर बॅट्समन होते जे गुजरातला रणजी ट्रॉफी खेळले पण त्यांचा मेन क्रिकेट होतं ते मुंबईमध्ये होतं आणि खूप चांगले यष्टीरक्षक तडाखेबंद फलंदाज होते आणि वयाच्या 50-60व्या वर्षी पण क्रिकेट खेळण्याचा त्यांचा जो जोश होता तो बघून मला खूप इन्स्पायर झालं. आणि एक विकेटकीपर बॅट्समन असल्यामुळे मला पण त्यांच्या विकेटकीपिंगमुळे खूप चांगलं इन्स्पायर झालं आणि त्याचा एक मोठा फायदा मला ॲज अ विकेटकीपर म्हणून झाला. अनेक वर्ष ते खेळले. त्यांच्या क्लबला इथे टुर्नामेंटमध्ये मोठे मोठे प्लेयर दिग्गज खेळायला यायचे जसे अशोक मानकड, एकनाथ सोलकर. त्यानंतर ते मफतलाल जी टीम होती कॉर्पोरेट टीम त्यावेळची जी टाईमशीटची टीम होती त्या मुंबईच्या एक म्हणतो दरारा जो आपण हे केला होता तो निर्माण केला होता. मुंबई क्रिकेटमधला जो 20 वर्ष त्यांनी डॉमिनेट केलं होतं मफतलाल क्लबचा त्या क्लबचे ते सेक्रेटरी अनेक वर्ष होते, मॅनेजर होते आणि त्या क्लबमध्ये अनेक टेस्ट प्लेयर घडवले गेले. त्याने मुंबई आणि इंडियाला प्लेयर्स मिळाले. त्याच्यात तुकाराम सुर्वे सरांचा वाटा खूप मोठा होता. तसंच ठाणा क्रिकेटसाठी सुद्धा त्यांचा अनेक वर्षापासून त्याचा सहभाग होता. अशा प्रकारे तुकाराम सुर्वे सरांचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे आणि आज या त्यांच्या नावाने टुर्नामेंट होते ही खूप चांगली गोष्ट आहे. हे खूपच महत्त्वाचं टुर्नामेंट आहे कारण ते मग सांगतो अंडर-16वरनं जे मुलं तयार होतात आणि त्यांना जे इथे संधी मिळते खेळायला त्याच्यावरून ते लोक वरती येऊ शकतात. म्हणजे माझं सांगायचं मिनिंग असं आहे की ते अंडर-19मध्ये पण चांगलं करू शकतात आणि त्याच्यानंतर मुंबईला करू शकतात. आणि जे हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्याचं संधीचा सोना करायला पाहिजे त्यांनी. अशी एक त्यांनी चांगली संधी दिलेली आहे आणि ॲज अ सिलेक्टर आम्हाला खूपच बरं वाटेल की इकडनं चांगलं टॅलेंट निघालं. आणि ठाण्यामध्ये या परिसरात खूपच चांगला टॅलेंट आहे. खूपच चांगले क्रिकेटर आलेले आहे इकडे ठाण्यावरनं. माझा एक मित्र राजू शिर्के होता तो पण इकडनं आलेला आहे. सुलक्षण कुलकर्णी इकडनं आलेले आहे. निलेश कुलकर्णी इकडनं आलेले आहे आणि आणखीन सिनियर भरपूर क्रिकेटर लोक इकडनं आलेले आहेत. तर आमची अपेक्षा तेच आहे की फ्युचरमध्ये या टुर्नामेंटमध्ये चांगल्यापैकी क्रिकेटर मिळावे आम्हाला.
तर अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटला तर कॉन्ट्रीब्यूट केलंच. मला आठवतं आहे आमचं रणजी ट्रॉफी मॅच होती दिल्लीला, रवी शास्त्री कॅप्टन होते आणि त्यावेळेला तुकाराम सुर्वे सर आमचे मॅनेजर म्हणून आले होते आणि खूप चांगले एक आम्हाला ते मार्गदर्शन करायचे, काही पॉईंट सांगायचे. त्यानंतर मी बघितले ते सचिन तेंडुलकर अंडर 15-17 असतानासुद्धा ते मॅनेजर होते, सिलेक्टर होते आणि सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी त्यावेळेचे जे प्लेयर्स होते, यंग प्लेयर्स होते, त्यांना पण त्याने खूप चांगलं गाईड केलं होतं. अशा रीतीने त्यांनी अनेक लोकांना म्हणजे ते अशोक मानकडपासून ते सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपर्यंत अशा अनेक लोकांना हेल्प करण्यामध्ये, त्यांचं क्रिकेट फुलवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. आज आपल्या टुर्नामेंटची सुरुवात झालेली आहे. तर पहिले 2 टीम्स आनंद धामणे 11 आणि गोविंद पाटील 11 आज खेळत आहेत. मागच्या रविवारी आपली सिलेक्शन झाली. त्याच्यानंतर आम्ही 4ही टीम्सचे 2 दिवस नेट प्रॅक्टिस ठेवलेली की त्यांना त्यांच्या कोचेसबरोबर आपापसात टीम मेंबर्सबरोबर जेल करायला. आणि आज इनॉग्रेशनसाठी आपल्या ओपनिंग डेसाठी अजिंक्य नाईक MCAचे प्रेसिडेंट आहेत, ते चीफ गेस्ट म्हणून आलेले आणि इतर मान्यवरही होते. तर सगळ्यांनी येऊन, ठाण्यातल्या सगळ्या दिग्गज क्रिकेटर्सनी येऊन, सिलेक्टर्सनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिले आहेत आणि आज आपल्या टुर्नामेंटचा छान सुरुवात झालेली आहे आणि अशीच आपण प्रत्येक वर्षी करत राहू आणि यातनं काही चांगली मुलं मुंबईसाठी आणि भारतासाठी आपल्याला मिळतील. सध्याच्या युगामध्ये जरा मोबाईल फोन जर बाजूला ठेवला, थोडा स्मार्टफोन बाजूला ठेवला आणि क्रिकेटचा जर अभ्यास केला, क्रिकेटचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला जी एक मेंटल हे लागते, प्रिपरेशन लागतं, त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो आणि तो वेळ तुमच्या मोबाईलमधून जर काढला, आजही मुलं हे जनरेशन जे आहे हे कमीत कमी 2 तास, 4 तास, 5 तास मोबाईलमध्ये राहतात. तोच वेळ जर त्यांनी चांगल्या ह्याच्यातमध्ये घातला क्रिकेटचा अभ्यास करण्यासाठी, फिटनेससाठी, प्रॅक्टिससाठी, तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी. आता हे 2 डे मॅच आहे, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मुंबई क्रिकेटमध्येच हे शक्य होतं, कारण बाहेर जेव्हा बघतो तर अनेक वेळा त्यांना डेज क्रिकेट मिळत नाही. त्यामुळे इनिंग कशी बिल्ड करावी, मोठी इनिंग कशी खेळावी किंवा एखाद्या बॉलरनी स्पेल कसे टाकावे, मोठे स्पेल, तर हे स्पेल फक्त तुम्ही जसं डेज क्रिकेट खेळाल म्हणजे टेस्ट क्रिकेट ह्याच्यातून होईल. आणि ही टुर्नामेंट 2 दिवसाची असल्यामुळे, तेही स्टेडियममध्ये वगैरे असल्यामुळे या मुलांना चांगलं क्रिकेट, मोठी बाउंड्री, रनिंग बिटवीन द विकेट, हे सगळं त्यांना शिकायला मिळणार आहे. आणि ह्याच टुर्नामेंटच्या माध्यमातून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कोणीतरी मुंबईचा प्लेअर किंवा एखादा इंडियाचा प्लेअर प्रोड्यूस होईल. बेसिकली बघायला गेलं तर मुलांना इथे ठाण्याला मुलांना वाव नव्हता मिळत. सो हा एक चांगली संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे टुर्नामेंटसाठी आपण मुलांना. जेवढे ठाण्यातली भिवंडी तालुका, कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्हा, बदलापूर, वांगणी या पट्ट्यातील मुलांना प्रत्येकी जेवढ्या अकॅडमीज आहेत, पर्सनली त्यांच्या कोचेसशी आम्ही संपर्क साधून प्रत्येक अकॅडमीमधून 10 मुलांना पार्टिसिपेट करायला आम्ही याच्यात संधी दिली आहे. बरं वाटतं की आम्ही या टुर्नामेंटचा पार्ट आहे. सो माझा सहकारी विनायक जाधव, आमची पूर्ण टीम आणि सर सगळ्यांचा सहभाग आम्ही या टुर्नामेंटला उत्तमरित्या आम्ही चांगला आमच्या या टुर्नामेंटला करण्याचा प्रयत्न असतो. तुकाराम सुर्वे मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटसाठी चांगले इनिशिएटिव्ह घेतले MCAनी आणि तुकाराम सुर्वे सरांच्या फॅमिलीनी. ही टुर्नामेंट आपण ठाणे डिस्ट्रिक्टसाठी कंडक्ट केलेली. ह्याचं पहिलं आपण प्रोसेस सिलेक्शनपासून स्टार्ट केला. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये जे कोणी नामवंत स्कूल, अकॅडमीज आहेत त्या मुलांना आपण प्रत्येकी 10 मुलांना सांगितलेलं की या सिलेक्शनला येण्यासाठी. आणि जवळपास 300-350 मुलं सिलेक्शनला आलेली. त्यामध्ये MCAचे सिलेक्टर्स आलेले, इवन रणजी ट्रॉफीचे चेअरमॅन रवी ठक्कर सर पर्सनली होते, राजू शिर्के सर होते. अंडर त्यांच्या सुपरविजन हे सिलेक्शन क्लिअर झालं. MCAचे कॉर्डिनेटर्स होते. त्यातून आपण या 4 टीम केल्यात. 4 टीमना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. टुर्नामेंट स्टार्ट व्हायच्या आधी आपण 2 प्रॅक्टिस सेशन्स केले, जेणेकरून कोचेसला सिलेक्ट झालेले प्लेयर समजू शकतात आणि ती टीम चांगली जेलअप होऊ शकते. 2 सेशन झाल्यानंतर एक चांगलं आहे की 2 दिवसाच्या मॅचेस या मुलांना मिळत आहेत आणि त्याही लीग मॅचेस मिळत आहेत. कारण का आपण बघतो की खूप वन डे मॅच आहे, T20 आहे. डायरेक्टली या मुलांना जे सिलेक्शन ट्रायल्स असतात MCAचे एप्रिल आणि मेमध्ये, समर कॅम्प असतो जो MCAचा, ते डायरेक्टली 2 दिवसाच्या मॅच खेळायला मिळतात. मग त्यामध्ये यांना कुठेही ना 2 दिवसाच्या मॅचेस नसतात. तर हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की या मुलांना 2 दिवसाच्या मॅचची प्रॅक्टिस होती आहे आणि लीग मॅचेस आहेत. तर प्रत्येक प्लेअरला मॅच देखील मिळणार आहे आणि खूप वेळही मिळणार आहे 2 दिवसाचा. आणि तेच ते समर कॅम्पसाठी, जे समर सिलेक्शन मॅचेस असतात त्याच्यासाठी ते चांगली तयारी करू शकतात.
फर्स्ट ऑफ ऑल ही टुर्नामेंट चालू करण्यासाठी मी थँकफुल आहे MCAचा अनिश आणि त्याची पूर्ण फॅमिली. आम्ही पण त्या कमिटीमध्ये होतो. ही सिलेक्शन प्रोसेस ही जी करायची झाली हे MCAच्या थ्रू सिलेक्शन प्रोसेस करायची. अंडर-16ची मुलं प्रत्येक ठाणा डिस्ट्रिक्टमधनं आपल्याला आली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक कोचेसला सगळ्यांना इन्व्हॉल्व करून त्यांच्याकडनं त्यांचे प्लेयर्स जे चांगले प्लेयर्स आहेत 10 प्लेयर्स त्यांच्या सगळ्यांकडनं मागवले होते. जवळजवळ तशी 300 मुलं आली होती. त्याच्यातले जवळजवळ 90 ते 100 मुलं सेंटर खेळलेली होती. त्याच्यातनं 60 ते 70 मुलं आम्हाला काढायची होती. तर त्यासाठी MCAनी त्यांचे आत्ताचे करंट MCAचे अंडर-16चे सिलेक्टर्स त्यांनी पाठवले होते. ती ही प्रोसेस कुठल्याही प्रकारे बायस होऊ नये किंवा इकडचा कोच आहे तिकडचा कोच आहे म्हणून MCAनी तेवढी काळजी घेतलेली की स्वतःचे MCAचे करंट आत्ताचे सिलेक्टर्स आहेत ते आले होते. त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर चारही टीमचे इंडिव्हिज्युअल टीम्सचे आपापले प्रॅक्टिस सेशन झाले. एक प्रॉपर वेमध्ये ही टुर्नामेंट आपल्याला झाली पाहिजे किंवा मुलांना चांगले चान्सेस मिळाले पाहिजेत म्हणून प्रत्येक टीमला 3-3 मॅचेस दिलेल्या आहेत. लीग मॅचेस आहेत आणि हा बेनिफिट हा प्रत्येक मुलाला जे सिलेक्ट झालेले आहेत आज अंडर-16चे सिलेक्शन मॅचेस झालेले आहेत. पण ह्यांना नेक्स्ट इयरच्या 16च्या सेंटरसाठी जे आता काही असतील जे पहिल्यांदा सिलेक्ट झालेले आहेत जे कुठल्याही सेंटरला खेळले नव्हते त्यांना हा बेनिफिट होतो की ते लोक सेंटरला सिलेक्ट होऊ शकतात. चांगला परफॉर्म करून ते MCAच्या प्रोसेसमध्ये येऊ शकतात. सो दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी आत्ताच्या घडीला. जे ठाणा डिस्ट्रिक्टमधनं जेवढे आहेत त्यांना हा कधी काही टुर्नामेंट्सला ग्राउंड चांगले नसतात कुठल्या पण हे त्यांना दादोजी कोंडे स्टेडियम सेंट्रल मैदान चांगल्या ग्राउंडवरती त्यांना परफॉर्म करायला मिळतो. चांगले अंपायर्स MCAनी अपॉइंट केलेले आहेत. सो सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाबतीतनी काळजी घेतली गेलेली आहे की ही टुर्नामेंट चांगल्या रीतीने कसे फेअर प्ले कसा होईल आणि चांगल्यातलं चांगला जास्त यांना मुलांना फायदा कसा होईल. आणि बाबा सुर्वेंसाठी जर म्हणायचं तर म्हणजे मी त्यांच्या क्लबला स्वतः खेळलेलो आहे. ठाण्यातला माझा तो पहिला क्लब आहे आणि आय एम ग्रेटफुल टू देम. मी एका टीमचा कोच आहे आणि इट इज व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी ॲज वेल की ह्या एज ग्रुपमध्ये सगळ्या मुलांना बघायला मिळतं. मला सेंटर सिलेक्शनला मला खूप युजफुल होतं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू बी द पार्ट ऑफ दिस टीम. या टुर्नामेंटमधून जर कोणी चांगला परफॉर्मन्स केला चांगले रन्स केले 100 केले 200 केले कोणी चांगले विकेट्स घेतले तर नक्कीच त्याचा फायदा त्याला मुंबईच्या टीममध्ये येण्यासाठी होईल. कारण का आज आपण बघितलं ओपनिंग सेरेमनीसाठी MCAची ऑलमोस्ट एपेक्स काउन्सिल टीम होते. प्रेसिडेंट होते सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी सिलेक्टर्स रणजी ट्रॉफी सिलेक्टर्स. तर एवढे मोठे दिग्गज सिलेक्टर्स बोला एपेक्स काउन्सिल मेंबर्स बोला कोचेस बोला या टुर्नामेंटकडे बघत आहेत. तर नक्कीच याचा फायदा या मुलांच्या परफॉर्मन्सचा फायदा त्यांना नक्कीच येणाऱ्या वर्षासाठी होईल. तुकाराम सुर्वे क्रिकेट मेमोरियल टुर्नामेंट ही सेंट्रल मैदान आणि दादोजी कोंडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे आणि 2 दिवसाच्या मॅचेस आहेत. ते चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मुंबई खेळण्यासाठी. अंडर-16 स्टेट चांगले ग्राउंड्स आहेत. टीम पण 4 टीम आहेत 3 लीग मॅचेस आहेत. चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. परफॉर्मन्स करा. मुंबईच्या मॅचेससाठी चांगला चान्सेस आहेत. ही टुर्नामेंट आमच्या मुलांना भरपूर एनकरेज करणार. या टुर्नामेंटसाठी आमचे इथे सिलेक्शन झालेले आहे आणि आमचे सर आमचे कोच भरपूर सपोर्टिव्ह आहे आम्हाला. आमचे प्रॅक्टिस सेशन झाले त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. आमच्या चुका समजवल्यात आणि आज आमचे 2 दिवसांचे टेस्ट मॅचेस आहेत. आम्हाला ही टुर्नामेंट 2 ग्राउंडसाठी ऑर्गनाईज केली सेंट्रल मैदानांनी स्टेडियमवरती आम्हाला आमचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आम्हाला होणार. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आम्हाला स्टेडियममध्ये खेळण्याची या टुर्नामेंटद्वारा. या मॅचेसमध्ये परफॉर्मन्स केला तर आम्हाला पुढे मुंबई क्रिकेट असोसिएशन टीममध्ये पण चान्सेस आहेत खेळण्याचे. बाबा तुकाराम सुर्वे कारण का तुकाराम ह्या नावापेक्षा क्रिकेट मैदानावर त्यांची ओळख होती बाबा सुर्वे. हे सगळं करण्याचं आय थिंक आपल्या मागचं कारण म्हणजे एकच तुकाराम सुर्वे. त्यांचं क्रिकेटमधलं आयुष्य वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट इथे असलेल्या बऱ्याच लोकांना आमच्यापेक्षा जास्ती ते क्रिकेट विश्वात कसे होते काय होते हे जास्ती माहिती आहे. पण तरी एक थोडक्यात ओळख करून देते. तुकाराम सुर्वेंचा जन्म उंबरगाव गुजरातमध्ये झाला. त्यानंतर त्यांचं क्रिकेट जीवन तिथेच सुरू झालं. 1960 ते 71 मध्ये ते गुजरातकडून रणजी ट्रॉफी खेळले. परंतु त्यांचं सगळ्यात जास्ती प्रोफेशनल क्रिकेट मुंबईत खेळलं गेलं. सिलेक्टर्स
रवी ठाकर, राजू शिर्के आणि समोर उपस्थित असलेले सर्व क्रीडाप्रेमी, सर्वात पहिलं म्हणजे अत्यंत आनंद होत आहे की आज एक तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने ही टुर्नामेंट होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन जे काही करतं आहे, मला वाटतं मी स्वतः एक लहान असताना मी बघत होतो की यार आपल्याला कधीतरी खेळायला मिळायला पाहिजे, आपण कसं खेळू शकतो. तर ठाण्यातून मी आधी कळव्याला राहायचो, तर कळव्यातून मुंबईला कसं रिप्रेझेंट करता येईल, कारण पल्ला खूप लांबचा आहे. तर रोल मॉडेल कोण असतील, तर त्यावेळेला मी साधारण 11-12 वर्षाचं असताना कळव्यावरनं इथेच, असं नव्हतं पूर्वी, ओपन होतं सगळं. आणि त्यावेळेला पहिली जी मॅच बघितली, आयुष्यातली पहिली मॅच, लेदर बॉलची, सीझन बॉलची पहिली मॅच, त्या मॅचमध्येच तुकाराम सुर्वे सर खेळत होते. आणि त्या मॅचला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तुकाराम सुर्वे सरांना विकेट किपिंग आणि बॅटिंग करताना, कदाचित ते 50+ असतील त्यावेळेला. आणि 50+ असताना त्यांचा जो जोश होता, त्यांची जी बॅटिंग होती, जी तडाखेबंद बॅटिंग होती, या मुलांना मला सांगायला आवडेल की आजच्या जमान्यामध्ये जर IPL असते तर तुकाराम सुर्वे सर कदाचित 10-15 कोटीला गेले असते. त्यांचा गेम त्यावेळेला बघितल्यानंतर मी आज जो ॲनालाइज करतो की पॉवर प्लेमध्ये आज तुम्हाला 60, 70, 80 रन दिसतात. ते पॉवर प्लेमध्ये त्यावेळेला 100 मारायचे 6 ओव्हरमध्ये, आणि तुकाराम सुर्वे सर 60-70 रन पटापट करायचे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुकाराम सुर्वे 50+ खेळले, कारण त्यांचा मॅच फिटनेस सॉलिड होता. आज आपण बरेच फिटनेस करत असतो, वर्कलोड मॅनेजमेंट वगैरे बोलतो की अरे एवढं करायला पाहिजे, तेवढं थांबायला पाहिजे, 3 मॅच खेळल्यानंतर रेस्ट दिला पाहिजे. तुकाराम सुर्वे सर आणि यांना बघितलं, इथे बसलेत अनेक जण, तर ते रेग्युलर मॅच खेळायचे, वर्षभर मॅच खेळायचे आणि विकेट किपिंग आणि बॅटिंग तेवढीच चांगली करायचे. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचं विशेष अभिनंदन करतो, कारण ह्याच वर्षी 3 टुर्नामेंट, मेजर टुर्नामेंट जिंकलेले आहेत. रणजी, इराणी आणि कालच मुश्ताक अली. संपूर्ण भारतातनं जर म्हणतो आपण की एक दिलीप वेंगसरकरचा खूप फेमस शब्द आहे, तर मुंबई ड्रेसिंग रूममधला शब्द आहे तो दिल्लीला जेव्हा आपण पहिल्या इनिंगला आपण हरलो होतो आणि मग आउटराईट आपण जिंकलो, त्यावेळेला जो दिलीप वेंगसरकर त्यांनी जे सेलिब्रेट केलं होतं पहिल्या इनिंग जिंकल्यानंतर की आता आपण मॅच जिंकलोच, तर तेव्हा दिलीप वेंगसरकर बोलले होते अजून वेळ आहे, मॅच संपलेली नाही आहे. आणि मॅच जिंकल्यानंतर मग त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बोलले होते वेंगसरकर की मुंबईज मुंबई. सो मुंबईज मुंबई आजही तेच आहे. त्याला मुलांसाठी मला मेसेज द्यायचा आहे, तुम्हाला रोल मॉडेल अनेक तुम्ही बघत असता. या ठाण्यातून रोल मॉडेल कोण आहेत, तर रोल मॉडेल आहेत, पण मुंबई क्रिकेट असोसिएशन इटसेल्फ इज अ रोल मॉडेल. ह्याच्यापेक्षा अजून मोठं तुम्हाला इन्स्पिरेशनची गरज नाही आहे, पण तुम्ही रिप्रेझेंट करणार आहेत मुंबई क्रिकेटला. त्यामुळे जी तुम्हाला संधी मिळते, हे 2 दिवसाची संधी, ठाणा स्टेडियममध्ये खेळायची संधी तुम्हाला स्टेडियममध्ये मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, विकेट मिळणार आहे, तेच ग्राउंड, तेच स्टेडियम. त्या संधीचा फायदा घ्या. खूप मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रेसिडेंट सर, सुर्वे सर, सिलेक्टर्स, सुलक्षण, खूप वेळ झाला. सुलक्षण कुलकर्णींनी जे सांगितलं, त्यांनी एक शब्द सांगायचं विसरून गेलं, मुंबईच मुंबई. आणि खडूस, जो खडूस आहे ना मुंबईचा, ते लक्षात ठेवा, खडूसपणा. आणि तुमचं म्हणजे तुम्ही लकी आहात की तुम्हाला बघायला किंवा तुमचा परफॉर्मन्स बघण्यासाठी एवढे दिग्गज लोक आहेत. सिनियर सिलेक्टर पण आहे आणि आमचे अंडर 16चे सिलेक्टर पण आहेत. एक लक्षात ठेवा, जेव्हा सिलेक्टरला पुष्पगुच्छ वगैरे देतात ना, तेव्हा सर्वात जास्त टाळ्या वाजवायच्या असतात. मगाशी तुम्ही कमी टाळ्या वाजवल्या, हे लक्षात ठेवायचं. त्यांना सिलेक्टरला तुम्ही खुश करायचं, हे लक्षात ठेवायचं. आता खुश म्हणजे कसं खुश करायचं, तो सिलेक्टर काय आहे, तो पण खडूस आहे. मग सिलेक्टर्स काय बघतो तुमच्यामध्ये, त्याप्रमाणे तुमचा तिकडे 22 यार्डमध्ये गेम झाला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. आणि ही टुर्नामेंट बाबा सुर्वे तर आमचे रोल मॉडेल होते, किंवा आम्ही ज्या ग्रुपमध्ये होते रोल मॉडेल होते, खूप रिस्पेक्ट होता. त्यामुळे त्यांच्या नावाने टुर्नामेंट होते, आम्हाला बरं वाटतं. प्लेयर्स खूप चांगले आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म द्यायला मुंबई आहे जसं सांगितलं, पण नाही आहेत. तुम्ही सर्व आहात रेपाळींसारखे. जेव्हा तुम्हाला दादोजी कोंडदेव मैदान मिळतं, तिकडेच भरपूर आलं की हा माणूस किती स्ट्रॉंग आहे इकडे. कारण एवढं स्टेडियम, जे फर्स्ट क्लासचं स्टेडियम आहे, ते तुम्हाला खेळायला मिळते. त्याचा तुम्ही आदर करा. आणि ही टुर्नामेंट चालू केल्याबद्दल, आणि जसं सांगितलं की आज सुलक्षणनी सांगितलं की काही वर्षानंतर लक्षात आलं पाहिजे की हा प्लेयर इथून गेलाय.
जसं आता कल्पेश कोळी किंवा वर्री CC किंवा CPCCला बोलतात की म्हणजे अजिंक्य राणे आज सुद्धा म्हणतात की प्रत्येक भाषणामध्ये की मी पहिला प्राइज वर्री CCला घेतला, बरोबर. अभयनी 25-27 वर्ष केलं. तसं तुमच्यातला प्लेअर जेव्हा मुंबई किंवा इंडियाला खेळेल तेव्हा वाटलं पाहिजे की तुम्ही बोलताना की बाबा ही बाबा सुर्वे यांची नावाची टुर्नामेंट खेळलेलं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आपण इकडे आले आहोत. तुकाराम सुर्वे मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट. मागच्या जवळजवळ 1 वर्ष आमचं प्लॅनिंग याचं चालू होतं. काल पण दिवसातनं 3दा अनिशचा फोन आला, पण आता मला वाटतं टेन्शन गेलं असेल त्याचं. आम्ही सगळे इकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. ठाणे क्रिकेटला सपोर्ट करायला आलो. 16 वर्षाखालच्या मुलांची स्पर्धा आहे. जसं पाटील सरांनी सांगितलं की एक क्रिकेट कुठेतरी आपलं एक संघटित असं असलं पाहिजे आणि क्वालिटी क्रिकेट असलं पाहिजे. तर ही पहिली सुरुवात झालेली आहे. आधी सेंट्रल स्पोर्टिंग क्लब कमिटीने अंडर-14 शताब्दी चषक केला, त्याच्यानंतर आता ही अंडर-16ची चालू झाली आहे. एक अजून 2-3 स्पर्धा तुमच्याकडे ठाणे जिल्ह्यासाठी देण्याची आमचा विचार आहे. आम्हाला जसं आमच्या कॅलेंडरमध्ये बसेल त्याप्रमाणे करू. पण भरमसाठ क्रिकेट न खेळता क्वालिटी क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे या मताची आमची कमिटी आहे. आमचे अध्यक्ष त्या मताचे आहेत. माझे सहकारी आज सगळे इकडे आहेत आणि जिथे स्पर्धा असतात त्या स्पर्धेचा ऑर्गनायझरचा हेतू जरी काही असला तरी आमचा त्यामागे एक हेतू असतो की त्या स्पर्धेकडनं मुंबई क्रिकेटला काय मिळणार ह्याकडे आम्ही नेहमी बघत असतो. आणि ह्या अंडर-16च्या स्पर्धेला आम्हाला खात्री आहे की हे वर्षानुवर्ष तुमचं चालू राहील. आज ॲक्च्युली तुकाराम सुर्वे सरांच्या टुर्नामेंटला आम्ही यायचं हे 1 वर्षापूर्वीच ठरवलेलं. तर अनिशला माहिती आहे की पहिल्या जी सुरुवात आहे ती अनिश आणि आम्ही एकत्र बसलो होतो आणि तिकडनं ही सुरुवात झाली. पण तुकाराम सुर्वे सरांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे ठाण्यातले गट तट क्लब आज एवढी लोक एकत्र जमणं हीच त्यांचं मोठं सगळ्यात कॉन्ट्रीब्युशन आहे ठाणे क्रिकेटसाठी. आज प्लेयर्सना पाटील साहेब म्हणाले की सिलेक्टरला टाळ्या मारा, त्यांना खुश करा. खुश परफॉर्मन्सनी करा. परफॉर्मन्सनी खुश केलं तरच तुम्ही मुंबईसाठी खेळू शकता आणि मुंबईसाठी खेळल्यानंतर तुम्ही भारतासाठी खेळू शकतात. तर तुमचा परफॉर्मन्स हा चांगला असला पाहिजे. सिलेक्टर्स तुम्हाला वॉच करत आहेत. आमच्या इकडचे क्लब सेक्रेटरीज आहेत ते पण सिलेक्टरच आहेत, कारण त्यांना माहिती आहे की प्लेयर्समध्ये काय गुणवत्ता आहे आणि तो किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो मुंबई क्रिकेटसाठी. तर तुमचं हे एम मुंबई क्रिकेट असलं पाहिजे. मुंबई क्रिकेटचं सुलक्षण सर म्हणाले डिसिप्लिन काय किंवा मुंबई काय हे तुम्ही हिस्ट्री जाणून घेतली पाहिजे. तर तुम्हाला पण मी शुभेच्छा देतो. टुर्नामेंट एन्जॉय करा. आज अनिशनी जी मेहनत घेतली आहे म्हणजे अनिश माझ्यामध्ये HDFC बँकला वरळीला कामाला आहे, माझ्या घराच्या जवळच. मी आम्हाला आज किती वेळ लागला यायला त्याच्यावरनं मी जाणू शकतो ट्रॅफिक असं तो कसा जायचा असेल. पण त्यांनी ती सुट्टी घेतली. त्याच्या नेट्सला सुद्धा आम्ही त्या दिवशी आलो होतो. त्याचं जे इन्व्हॉल्वमेंट बघून आम्हाला बरं वाटतं की कोणतरी एक यंग जनरेशन आज कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. त्याच्या फॅमिलीचा जो लिगसी आहे ती तिथं कंटिन्यू करतो आहे. तर आपण सगळ्यांनी त्याला बॅक केल्याबद्दल मी तुमचं खास करून अभिनंदन करीन. आणि मुंबई क्रिकेट म्हणून तुम्हाला जर कधी काही लागलं जे पॉसिबल आहे आम्ही करू. पर्सनल लेवलला ॲज वेल असोसिएशन लेवलला ही टुर्नामेंट कशी ग्रो होत आहे. आमची टुर्नामेंट कमिटीला माझ्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन ह्या टुर्नामेंटचं असेल की ती सक्सेसफुली कशी. कारण कौशिकचं पण जेवढं आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो तेवढं चर्चा आमची ह्याच्यावरच होती. तर तुम्ही ह्या टुर्नामेंटचं इम्पॉर्टन्स समजू शकतात. इकडे आलेले पालक पण असतील, पालकांनी पण या मुलांना तुम्ही बॅक केलं पाहिजे. ठाणा मुंबई हे कनेक्शन आम्ही बघितलं की जेवढ्या टुर्नामेंट आम्ही ठाण्यात अटेंड केल्या आहेत त्या कुठल्याच अपेक्स काउन्सिलच्या मॅनेजिंग कमिटीने एवढ्या वर्षात केल्या नसतील. तर आमचं ठाण्यावर खास करून लक्ष आहे. आताच आम्ही महिलांच्या टुर्नामेंटला पण त्या दिवशी आलेलो तेव्हा पण सांगितलं की जसं शिवाजी पार्क आझाद ओव्हल क्रॉस आहे तसं हे सेंट्रल मैदान येणाऱ्या काळात भारतासाठी मोठे प्लेअर तयार करतील जे मी तुम्हाला गवाही देतो.